पञ्चममण्डलं द्वितीयः पाठः दुष्यन्तसर्वदमनयोः। भाषाभ्यासः। द्वितीयः प्रश्नः। उचितं कारणं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। प्रथमं वाक्यं। बालकः सिंहाय जृम्भितुं कथयति यतः सः सिंहस्य दन्तान् गणयितुम् इच्छति। द्वितीयं वाक्यं। तापसी मृत्तिकामयूरम् आनेतुं कथयति यतः सर्वदमनः वाचामात्रेण विरमयितुं न शक्यः। तृतीयं वाक्यं। तापसीभ्यां राजा रक्षाकरण्डकग्रहणात् प्रतिषिद्धः यतः अपराजिता ओषधिः सर्पः भूत्वा राजानं दशेत् इति तयोः मनसि भीतिः। तृतीयः प्रश्नः। उचितं वाक्यांशं चित्वा वाक्यं पुनर्लिखत। प्रथमं वाक्यं। सर्वदमनस्य मणिबन्धात् रक्षाकरण्डकं परिभ्रष्टम्। द्वितीयं वाक्यं। द्वितीया तापसी सर्वदमनस्य कृते क्रीडनार्थं मृत्तिकामयूरम् आनेतुं कथयति। तृतीयं वाक्यं। सर्वदमनस्य हस्तः चक्रवर्ती लक्षणयुतः अस्ति। चतुर्थः प्रश्नः। उचितं शब्दं चित्वा चतुष्कोणं पूरयत। अस्य प्रश्नस्य उत्तरं सदैव प्रथमाविभक्त्यां लेखितव्यम्। प्रथमं वाक्यं। चक्रवर्ती लक्षणं धारयति। सर्वदमनः। द्वितीयं। सर्वदमनस्य वंशः पुरुवंशः। तृतीयं। भगवता मारीचेन दत्ता औषधिः अपराजिता। पञ्चमः प्रश्नः। पूर्णवाक्येन उत्तरं लिखत। ऋषिजनेन बालस्य नामधेयं किं कृतं? ऋषिजनेन बालस्य नामधेयं सर्वदमनः इति कृतम्। द्वितीयः प्रश्नः। बालमृगेन्द्रः केन बाध्यमानः आसीत्? बालमृगेन्द्रः सर्वदमनेन बाध्यमानः आसीत्। तृतीयः प्रश्नः। तापसी बालकाय क्रीडनकरूपेण किं यच्छति? तापसी बालकाय क्रीडनकरूपेण मृत्तिकामयूरं यच्छति। चतुर्थः प्रश्नः। राजा बालस्य प्रसारितहस्ते किं पश्यति? राजा बालस्य प्रसारितहस्ते चक्रवर्तीलक्षणं पश्यति। पञ्चमः प्रश्नः। अपराजिता ओषधिः कस्मिन् परिवर्तते? अपराजिता ओषधिः सर्पे परिवर्तते। षष्ठः प्रश्नः। वाक्यं पुनर्लिखित्वा सत्यम् उत असत्यम् इति लिखत। प्रथमं वाक्यं। तापस्याः उटजे काष्ठमयूरः तिष्ठति। असत्यम्। द्वितीयं वाक्यं। बालकः चक्रवर्तीलक्षणं धारयति। सत्यम्। तृतीयं वाक्यं। बालकः ऋषिकुमारः असत्यम्। चतुर्थं वाक्यं। बालकस्य वंशः कुरुवंशः असत्यम्। पञ्चमं वाक्यं। रक्षाकरण्डकं सिंहशावकविमर्दात् परिभ्रष्टं सत्यम्। षष्ठं वाक्यं। सञ्जीवनी नामौषधिः भगवता मारीचेन दत्ता असत्यम्। सप्तमः प्रश्नः। रेखाङ्कितं पदम् आधृत्य प्रश्ननिर्माणं कुरुत। प्रथमं वाक्यं। रक्षाकरण्डकं मणिबन्धे न दृश्यते। किं
मणिबन्धे न दृश्यते। द्वितीयं वाक्यम् इदं सिंहशावकविमर्दात् परिभ्रष्टम्। इदं कस्मात् परिभ्रष्टम्? तृतीयं वाक्यम् एषा ओषधिः मारीचेन दत्ता। एषा ओषधिः केन दत्ता? चतुर्थं वाक्यम् अनार्यः परदारव्यवहारः। कीदृशः परदारव्यवहारः? अनार्यः हे परदारव्यवहार या शब्दाचे विशेषण आहे आणि त्यामुळे येथे कीदृशः कशा प्रकारचा असं प्रश्नवाचक सर्वनाम अपेक्षित आहे। अष्टमः प्रश्नः सर्वनामस्थाने नाम अथवा नामस्थाने सर्वनाम प्रयुज्य वाक्यं पुनर्लिखत। प्रथमं वाक्यं मोचय अनेन बाध्यमानं मृगेन्द्रम्। मोचय सर्वदमनेन बाध्यमानं बालमृगेन्द्रम्। द्वितीयं वाक्यं नूनम् अनपत्यता मां वत्सलयति। नूनम् अनपत्यता दुष्यन्तं वत्सलयति। तृतीयं वाक्यं कः अस्य व्यपदेशः? कः सर्वदमनस्य व्यपदेशः? चतुर्थं वाक्यं ऋषिजनेन सर्वदमन इति कृतनामधेयः अस्ति। अनेन सर्वदमन इति कृतनामधेयः अस्ति। नवमः प्रश्नः विशेषाणां मेलनं कुरुत। अनार्यः परदारव्यवहारः। अपराजिता ओषधिः भगवता मारीचेन। दशमः प्रश्नः सन्धितालिकां पूरयत। बालेऽस्मिन् नौरस इव। बाले अस्मिन् औरसः इव। बाले अस्मिन् औरसः इव। मुनिकुमारोऽयं। मुनिकुमारः अयं। मुनिकुमारः अयं। मातापितरौ आत्मानं। मातापितरावात्मानं। मातापितरौ आत्मानं। मातापितरावात्मानम्। एकादशतमः प्रश्नः पृथक्करणं कुरुत। क्रमेण योजयित्वा वाक्यानि पुनर्लिखत। बालकस्य सिंहेन सह संरम्भः। तापस्याः बालकस्य सिंहेन सह संरम्भः प्रथमं वाक्यम्। बालकस्य हस्तप्रसारणं द्वितीयं वाक्यम्। राज्ञा बालकस्य हस्ते चक्रवर्तीलक्षणदर्शनं तृतीयं। तापस्याः मृत्तिकामयूरम् आनेतुम् आदेशः चतुर्थं वाक्यम्। आता इथे एकाच वेळी क्रिया घडत असण्याची खूप शक्यता आहे, परंतु आपल्याला ज्या क्रमाने संवाद आले आहेत त्यावरून विचार करून या वाक्यांचा क्रम लावायचा आहे। द्वितीयं राज्ञः मनसि बालकविषये स्नेहनिर्माणम्। राज्ञः मनसि बालकविषये स्नेहनिर्माणम्। राज्ञा बालकस्य हस्ते चक्रवर्तीलक्षणदर्शनं। राज्ञा बालकस्य
व्यपदेश ज्ञानम. सर्वदमनः अप्सरसः. पौत्रः इति राज्ञा अवगमनम. इथे पुत्र हा शब्द योग्य नाही. सर्वदमन अप्सरेचा मुलगा नाहीये. सर्वदमन शकुंतलेचा म्हणजे मानवी स्त्रीचा मुलगा आहे. परंतु शकुंतला ही अप्सरेची कन्या आहे आणि म्हणून अप्सरेचा नातू म्हणजे खरं तर इथे शब्द नप्ता यायला पाहिजे. सर्वदमनः अप्सरसः नप्ता. अजून एक शब्द मुलीचा मुलगा दौहित्रः असा शब्द यायला हवा. नप्ता नातू किंवा दौहित्रः मुलीचा मुलगा, अप्सरेच्या मुलीचा मुलगा असा शब्द इथे यायला हवा. इति राज्ञा अवगमनम. यानंतर बालस्य मणिबंधात रक्षाकरंडकस्य परिभ्रंशनम. तापसीभ्यां राज्ञः प्रतिषेधः. राज्ञा रक्षाकरंडकग्रहणम. राज्ञा सर्वदमनस्य स्वपुत्ररूपेण अभिज्ञानम. मगाशी म्हटलं तसं या दोन क्रिया एका वेळी होऊ शकतात. ज्यावेळी तापसी राजाला म्हणतात की घेऊ नका, त्याच वेळी राजा तो उचलतोय. हे म्हणजे त्याला सूचना कळली तरी त्यांनी मुद्दाम उचललं असं नाही झालंय. राजांनी ते उचललं, तो उचलायला जाणार तेव्हाच त्या बोलायला लागल्या उचलू नका. म्हणजे या दोन क्रिया एका वेळी घडतायत हेही जास्त सुयोग्य वाटतं. आणि त्यामुळे आपण इथे क्रम लावताना जशा पद्धतीने त्यांनी संवाद दिले आहेत की घेऊ नका घेऊ नका, अरे यांनी घेतलाच किंवा यांनी उचललाच, हे दोन वाक्य एका पुढे एक येत आहेत तापसींची. आणि म्हणून आपल्याला हा क्रम त्याप्रमाणे लावायचा आहे. रेखाचित्रं पूरयत औषधी तस्याः नामधेयं किम्. अपराजिता. केन दत्ता. मारीचेन महर्षिणा दत्ता. कुत्र पतिता भूमौ. किं भूत्वा दशति सर्पः. प्रत्येक इथे उत्तरामध्ये त्या चौकोनामध्ये ती उत्तरं लिहायची आहेत. रेखाचित्र जसं दाखवलं आहे तसं काढायचंय आणि त्यात उत्तर लिहायची आहेत. ज्या लेखनीने म्हणजेच पेनाने आपण उत्तर लिहितो आहोत त्यानेच काढलं हे रेखाचित्र तरी चालेल. पेन्सिल वगैरे घेऊन पट्टी वगैरे घेऊन आखायला पाहिजे असं काही नाही. आपल्या उत्तरपत्रिकेवर रेषा असतात त्यांचा आधार घेऊन अशा प्रकारे तुम्ही रेखाचित्र काढायचंय आणि त्यामध्ये उत्तर लिहायचं आहे.